ते रघुनाथ नाईक निंबाळकर शेखर गोरे यांनी आता शरद पवारांची भेट घेतली आहे। काल रात्री शरद पवार यांच्यासोबत तासभर चर्चा झाली। माढ्यामधून सहकार्य करणार असल्याचं रघुनाथ नाईक निंबाळकर आणि शेखर गोरे यांनी आता आश्वासन दिल्याचं पाहायला मिळत आहे। शेखर गोरे हे ठाकरेंच्या शिवसेनेत, तर रघुनाथ नाईक निंबाळकर रामराजे यांचे चुलत बंधू आहेत आणि त्यांनी सध्या पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे। शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली आणि जवळपास तासभर ही चर्चा झाली आणि माढ्यामधून सहकार्य करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, असं आश्वासन त्यांनी दिलंय। शेखर गोरे हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, तर रघुनाथ नाईक निंबाळकर रामराजे यांचे चुलत बंधू आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, रघुनाथ नाईक निंबाळकर आणि शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतली। काल रात्री ही भेट झाली आणि जवळपास 1 तास चर्चा झाल्याचं सुद्धा समजतंय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार सध्या आपल्या सोबत आहेत। जयकुमार, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, रघुनाथ नाईक निंबाळकर आणि शेखर गोरे यांनी आता शरद पवारांची भेट घेतल्याचं समजतंय। भेटी दरम्यान नेमकं काय काय घडलं? जो विरोध होतोय तो रणजित नाईक निंबाळकरांना होते आणि आता शेखर गोरे देखील आता शरद पवारांची भेट घेतली, सोबत रघुनाथ नाईक निंबाळकर देखील होते आणि त्यानंतर त्यांची जवळपास माढ्याच्या प्रश्नासंदर्भात 1 तास चर्चा झाली आणि त्यानंतर जे पुढे आहे ते आपण माढ्यासंदर्भात संपूर्ण जे आहे ते सहकार्य करणार असल्याचं जयकुमार गोरे यांनी सांगितलं, शेखर गोरे यांनी सांगितलं। आणि त्यानंतर जर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हे रामराजेंचे चुलत बंधू आहेत, परंतु तुतारी हाती घेणार असल्याचं जे आहे ते रघुनाथ नाईक निंबाळकर यांचं म्हणणं आहे। तसंच रामराजे जरी महायुतीत असले तरी मी राष्ट्रवादीला सोडू शकत नाही, अशी जी भूमिका आहे ती काही दिवसापूर्वी रघुनाथ नाईक निंबाळकर यांनी घेतली होती। त्यानंतर ते अकलूज या ठिकाणी जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती। काल रात्री शरद पवारांचं गोविंदबाग या निवासस्थानी दोघांची भेट झाली आणि त्यानंतर माढ्यातून आम्ही संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नक्कीच जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.